रोज रोज मुलांना टिफिनला आणि सकाळी नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही, तर एकदम सोपी आणि झटपट रेसिपी. त्यासाठी अर्धी वाटी पोहे घेतले आहे. आता पोहे आपण आधी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि मग यामध्ये पुन्हा पाणी टाकू. म्हणजेच काय, तर पोह्यात आपण भिजत घालून घेऊया. त्याचप्रमाणे आपल्याला बेडगी मिरची व साधी लाल तिखट असणारी मिरची देखील भिजत घालायची आहे. आता पुढे एक मिक्सर जार घेतला आहे. त्यामध्ये मी जाड रवा टाकला आहे 1 वाटी. त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही आंबट असलं तर खूप छान चव येते. आता इकडे काही वेळातच आपले पोहे देखील सॉफ्ट झालेले असतात. आता हे पोहे आपण या मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया आणि यासोबतच आपण ज्या मिरच्या गरम पाण्यात भिजत घातल्या होत्या त्या देखील सॉफ्ट झालेल्या असतात. त्या देखील आपण पोह्यांसोबत टाकून व्यवस्थित हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे कसं मिरच्या लवकर सॉफ्ट होतात, तर गरम पाण्याचा वापर तुम्ही करा. आता इकडे टोमॅटो घ्यायचे आपल्याला पिकलेली 2. तर संपूर्ण पिकलेली टोमॅटो घ्या म्हणजे चव खूप छान येईल डोस्याला. पुढे चवीपुरता मीठ देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता अगदी अर्धी वाटीपेक्षा देखील कमी पाणी आपण सुरुवातीला टाकायचं. कारण आपण मिरचीसोबत असलेलं पाणी देखील आधी टाकलेलं असतं. तर व्यवस्थित मिक्सरमध्ये हे आपण फिरवल्यानंतर अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे. आता बॅटर आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि जसं की मी आधी सांगितलेलं आहे, की हा डोसा 10 मिनिटात बनतो. तर मंडळी इथं आपल्याला हे रेस्ट करायला ठेवण्याची आवश्यकता नाही. फक्त खाण्याचा सोडा मी इथं पाव चमचा टाकलेला आहे. व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. म्हणजे हे मिश्रण आपल्याला आता हलकं करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही खाण्याचा सोडा घालण्याऐवजी जर इनोचा अर्धा पाऊच जरी टाकला, तरी छानपैकी रिझल्ट आपल्याला मिळतो. तर एका डायरेक्शनने सतत फेटून अशा प्रकारे हे मिश्रण आपण हलकं करून घेतलं आहे. पुढे आपल्याला डोसे काढायचे आहेत. तर बघा तव्याला असं थोडं तेल लावून नंतर आपण यावर बॅटर टाकायचं. तर सुरुवातीपासून गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि बॅटर हे जेव्हा आपण घेतो तेव्हा पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आणि आता तवा हा हलकासा गरम असतो तेव्हा हे मिश्रण एका जागीच म्हणजेच मध्यभागी आपल्याला थोडं टाकून अलगद पसरवायचं आहे. जास्त मोठं पातळ करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे हलका आपण चमचा फिरवायचा आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता याला किती छान पोर्स आलेलं आहेत. म्हणजे खूप जाळीदार आपला डोसा बनेल. यावर आता आपण थोडं झाकण ठेवूया. 1 ते 2 मिनिटाच्या अवधीमध्येच तुम्ही बघू शकता वरची लेयर छान सुकली आहे. आता तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही वरून तेल लावू शकतात. मला आवश्यकता वाटत नाही त्यामुळे मी तेलाचा वापर इथं कमीच केलेला आहे. पलटवून घ्यायचा. पुन्हा 1 ते 2 मिनिटं छानपैकी शेकून घ्यायचा. म्हणजे दोघं साईडने छानपैकी हा शेकला जातो. आलटून-पालटून छानपैकी शेकल्यानंतर आपला हा झटपट टोमॅटो फ्लेवरचा सेट डोसा तयार. तर मंडळी काही कठीण नाही. अगदी विचार केला आणि तुम्ही लागलीच हा डोसा बनवू शकाल. अगदी सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या ब्रेकफास्ट टिफिनला ही अगदी सोपी रेसिपी आहे आणि मुलांना आणि घरातील सगळ्या मंडळींना नक्कीच आवडेल. कारण इतका हा चविष्ट बनतो. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. व अशा छान-छान नवनवीन तसेच झटपट ब्रेकफास्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.